नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर हिंगे। आजच्या लेक्चरमध्ये आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इंटेन्सिटी अँड फेज फॉर सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स म्हणजे दोन वेव्हचं सुपरपोजिशन झाल्यानंतर आपल्याला त्याची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, रिझल्टंट इंटेन्सिटी आणि रिझल्टंट फेज काय मिळते याबद्दलचं लेक्चर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत। प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इंटरफेरन्स ऑफ म्हणजे त्याची सुपरपोजिशन झाल्यानंतर आपल्याला इंटरफेरन्स हा जो पॅटर्न मिळतो हा जो फेनॉमिना मिळतो त्याबद्दलचं डिस्कशन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलं होतं। आता ह्याच लेक्चरमध्ये तोच पॉईंट आपण पुढे कंटिन्यू करतोय, दॅट इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इंटेन्सिटी अँड फेज ऑफ सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स, दॅट इज इंटरफेरन्स ऑफ टू वेव्स असं म्हटलं तर काय अडचण नाही। ओके, आता आपण इथे दोन वेव्स घेऊयात ज्या दोन वेव्हचं सुपरपोजिशन होतं आहे। दॅट इज फर्स्ट वेव्ह मी घेतली सपोज y1, त्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट दॅट इज a1 sin ओमेगा टी, ही माझी फर्स्ट वेव्ह आहे। दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम आहे, ॲम्प्लिट्यूड साईडली डिफरन्स आहे आणि सेकंड फ्रिक्वेन्सी जे आहे सेकंड वेव्ह जे आहे तिचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन जे आहे दॅट इज a2 sin ओमेगा टी प्लस फाय काय इनिशियल किंवा फेज डिफरन्स बिटवीन दिस टू, दोघांमधला फेज डिफरन्स आहे। मी ते म्हणेल a1 अँड a2 बी द ॲम्प्लिट्यूड काय इथं ॲम्प्लिट्यूड आणि फाय इज अ फेज डिफरन्स। ओके, मग आता ह्या दोन वेव्हचं सुपरपोजिशन झालं। आफ्टर सुपरपोजिशन झाल्यानंतर काय होणार आहे, आपण रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट मिळेल आणि हे रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन राहील दॅट इज y1 प्लस y2। मग आता इथं y1 जो आहे तो तुम्हाला माहिती आहे, सो y1 इज इक्वल टू a1 sin ओमेगा टी प्लस y2 इज a2 इंटू sin ओमेगा टी प्लस फाय। आता आपण इथं sin a प्लस बीचा फॉर्म्युला यूज करू। मी असं म्हणेल वी नो sin a प्लस बी, ए प्लस बी तुम्हाला माहिती आहे काय, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी। आता इथं ए आपला ओमेगा टी आहे आणि बी फाय, तरी आपण इथे जर यूज केला तर काय होईल बघा, वाय इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी फर्स्ट टर्म अँड इट इज प्लस सेकंड टर्म a2 साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस कॉस ए म्हणजे काय साइन ओमेगा टी, सो a2 इंटू साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय। लक्षात आलं तुमच्या, साइन ए प्लस बी वॉट इट, साइन ए ओमेगा टी कॉस बी कॉस फाय, a2 हा त्याचा कोएफिशिएंट आहे मल्टिप्लिकेशन फॅक्टर, सो a2 इंटू परत कॉस ओमेगा टी दॅट इज कॉस ए इंटू साइन बी दॅट इज साइन फाय। मग आता इथं आपण जर बघितलं साइन ओमेगा टी आणि साइन ओमेगा टी ह्या दोन टर्म इथं कॉमन आहे, म्हणून आपण हे इक्वेशन लिहिताना असं राईट केलं तरी काय अडचण नाही, दॅट इज a1 प्लस a2 इंटू कॉस फाय इंटू साइन ओमेगा टी, म्हणजे इथून साइन ओमेगा टी कॉमन घेतलं या दोन इक्वेशनमधून, आणि लास्ट टर्म आहे इट इज प्लस a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय। आता मी ते एक सबस्टिट्यूशन करणार आहे आपल्याला इक्वेशन मिळवण्यासाठी। मग सबस्टिट्यूशन काय बघा माझी, तर सबस्टिट्यूशन अशी माझी दॅट इज a1 प्लस a2 कॉस फाय, ही जी टर्म जी आहेत हिला मी ए कॉस थीटा राईट करतोय, a1 प्लस a2 कॉस फाय काय राईट केलं मी ए कॉस थीटा, आणि नंतर a2 साइन फाय ही जी टर्म जी आहेत बघा a2 साइन फाय इज इक्वल टू मी राईट केलं ए साइन थीटा, काय राईट केलं ए साइन थीटा। अशा पद्धतीने मी दोन सबस्टिट्यूशन इथं केल्यात। ह्या सबस्टिट्यूशनला मी इक्वेशन नंबर 1 म्हणूयात, हे इक्वेशन याला 2 म्हणूयात आणि याला 3 म्हणूयात। मग हे जी सबस्टिट्यूशन जे आहेत 2 आणि 3 हे कडे सबस्टिट्यूट करणार आपण 1 मध्ये। ओके, मग असं म्हणूयात
इक्वेशन 2 and 3 put in इक्वेशन 1. आता बघा इक्वेशन 1 काय आपलं, इक्वेशन 1 y इज इक्वल टू a1 a2 cos phi, याच्याऐवजी काय राईट करणार मग आपण इथं a cos theta. सो y इज इक्वल टू a cos theta प्लस इंटू a1 प्लस a2 cos phi च्या ऐवजी काय लिहिला a cos theta इंटू साइन ओमेगा टी ॲट इट इज इंटू साइन ओमेगा टी ॲट इट इज प्लस a2 sin phi a2 sin phi a2 sin phi च्या ऐवजी काय राईट करणार मग a sin theta, म्हणजे a sin theta इंटू cos ओमेगा टी ॲट इट इज. मी असंही राईट करू शकतो, दॅट इज y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी इंटू cos theta, रिअरेंज केलं फक्त साइन ओमेगा टी अगोदर राईट केलं, प्लस a इथं cos ओमेगा टी इंटू साइन थीटा. मग इथं जो a जो आहे a इज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, काय आहे a इज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड अँड थीटा इज रिझल्टंट फेज आहे. थीटा काय आहे रिझल्टंट फेज. ज्यावेळेस दोन्हींचं सुपरपोजिशन होणार आहे त्यावेळेस थीटा काय रिझल्टंट फेज आहे, ए काय रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. आता परत बघा इथं परत ए जर कॉमन घेतला आपण ह्या इक्वेशनमध्ये, ए कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये काय राहील शिल्लक साइन ओमेगा टी इंटू कॉस थीटा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन थीटा, म्हणजे साइन ए कॉस बी साइन कॉस ए साइन बी, म्हणजे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. सो वाय इज इक्वल टू ए. आता इथं ए कोण आहे तुमचा ओमेगा टी आणि बी कोण आहे थीटा. ओके, सो ए साइन ओमेगा टी प्लस थीटा इज द इक्वेशन रिझल्टंट व्ह्यूज. असं म्हणा दिस इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट व्यू. ज्यावेळेस टू or more views superposed together, then we get the resultant views, and the equation of this resultant view is equal to y is equal to a sin omega t plus theta. Y is the displacement, a is amplitude, omega is angular frequency, t is time, theta is final phase. त्याला आपण resultant phase असं इथं म्हणतोय. मग आपलं टार्गेट आहे टू फाइंड आउट द resultant amplitude and resultant phase. Okay, so now find out resultant amplitude A. मग आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए फाइंड आउट करायचं आहे. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए मग कसं फाइंड करणार बघा. मग आपल्याकडे इक्वेशन 2 आणि 3 मग मी असं म्हणेल स्क्वेअरिंग अगोदर स्क्वेअर करायचं नंतर ॲड करायचं. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 2 and 3. इक्वेशन 2 आणि 3 ची काय करणार आपण स्क्वेअर करणार नंतर ॲड करणार. मग असं म्हणणार स्क्वेअरिंग अँड ॲडिंग of equation 2 and 3. ओके, मग आता 2 and 3 याचा स्क्वेअर केला, 2 चा स्क्वेअर केला काय होईल 2 चा स्क्वेअर. सो याच्याच बघा a1 प्लस a2 इंटू कॉस फाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस याच्यामध्ये दुसरी टर्म ॲड करणार दॅट इज a2 sin phi याचं काय स्क्वेअर प्लस आता ह्या टर्मचा a cos थीटा त्याचा स्क्वेअर. सो a स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस पुढची टर्म a sin थीटा याचा काय स्क्वेअर a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. मग आता बघा याचा जर स्क्वेअर केला आपण इथे काय होईल बघा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस 2a1 a2 कॉस फाय कॉस ए प्लस a1 a2 कॉस फाय. लक्षात आलं तुमच्या. म्हणजेच
ह्या इक्वेशन आपण काय समजता येत तर आपण ह्या टर्मचा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर केला ए प्लस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी कॉस थिटा ए वन स्क्वेअर प्लस ए2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस 2a1 a2 इंटू कॉस फाय म्हणजे a2 ab प्लस ही टर्म आहे दॅट इज a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय इज इक्वल टू आता इथून बघा इथं ए स्क्वेअर कॉमन निघेल ए स्क्वेअर विल बी कॉमन ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आता कॉस स्क्वेअर टाइम साइन स्क्वेअर थिटा काय होऊन जाईल 1 मग आता पुढचं इक्वेशन कसं राईट करता येईल बघा ह्या दोन टर्म बघा a2 स्क्वेअर ह्या दोन टर्ममधून आपण a2 स्क्वेअर कॉमन घेतला म्हणजे पहिला a1 स्क्वेअर ॲट इट इज a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय राहील कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय समजते ना या दोन टर्ममधून a2 कॉमन घेतला प्लस आता ही टर्म ॲट इट इज 2a1 a2 कॉस फाय इज इक्वल टू तर लास्ट टर्ममध्ये इथं 1 झाला म्हणजे काय इथं ए स्क्वेअर येईल आता परत बेटा कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय प्लस 1 अकॉर्डिंग टू ट्रायनोमेट्री सो फायनल राहील मग a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय इज इक्वल टू ए स्क्वेअर आणि हेच तुमचं मिळालं रिझल्टंट इक्वेशन सो ए स्क्वेअर इज इक्वल टू it implies a square is equal to a1 square plus a2 square plus twice a1 a2 into cos phi. This is the equation of किंवा याचा मॅग्निट्यूड घेतलं म्हणजे याचा रूट घेतलं तर a इज इक्वल टू मिळेल तुम्हाला अंडर रूट a1 स्क्वेअर a इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस twice a1 a2 cos phi. Got it? मग a1 square plus a2 square plus twice a1 a2 cos phi. This is the equation of resultant amplitude. This is the equation of resultant amplitude. Okay. मग आता रिझल्टंट फेज फाइंड आउट करायचे पुढे काय करायचं आहे रिझल्टंट फेज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी आपण बघितलं आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी हे डेरिव्हेशन आपण बघितलं होतं आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन मिळालं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड दिस टू इक्वेशन इज इंडिकेट द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आता आपल्याला रिझल्टंट फेजसाठी फाइंड आउट करायचं आहे रिझल्टंट फेज मग रिझल्टंट फेजसाठी काय मिळेल मग परत इक्वेशन 2 आणि 3 आपल्याकडं मग आपण सिंपल घेऊयात दॅट इज टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन 3 टू इक्वेशन 1 मग इक्वेशन 3 a sin theta अपॉन a cos theta is equal to a2 sin phi अपॉन फर्स्ट सेकंड कोणता आहे इक्वेशन 3 टू 2 म्हणायला पाहिजे 2 नॉट 1 ओके सो a sin theta अपॉन a cos theta 3 to 2 a sin theta अपॉन a cos theta a sin theta a2 sin phi a cos theta a1 plus a2 cos phi ए काय होऊन जाईल कॅन्सल सो साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज टॅन थीटा सो टॅन थीटा इज इक्वल टू a2 sin phi upon a1 plus a2 cos phi and finally that implies theta is equal to tan inverse in bracket a2 sin phi upon a1 plus a2 cos phi. This is the equation of resultant phase. कशासाठी इक्वेशन मिळालं आपल्याला रिझल्टंट फेजसाठी ओके आपण इथं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाइंड केलं रिझल्टंट फेज फाइंड केली आता आपल्याला राहिली रिझल्टंट इंटेन्सिटी काय राहिली रिझल्टंट इंटेन्सिटी ओके मग आता ही इक्वेशन आपण परत एकदा राईट करू रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय आलं रिझल्टंट फेज काय आली
हे आपण एकदा राईट केली की नंतर रिझल्टंट इंटेन्सिटीसाठी आपण इक्वेशन फाइंड आउट करूयात. मग बघूयात रिझल्टंट इंटेन्सिटीसाठी काय इक्वेशन येते. मग आता आपण आताच रिझल्टंट इंटेन्सिटी आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी हे इक्वेशन फाइंड केलं बघा. ए स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस फाय आणि रिझल्टंट फेज आपण फाइंड आउट केली, दॅट इज टॅन इनवर्स A2 साइन फाय आपण A1 प्लस A2 कॉस फाय. ज्यावेळेस दोन वेव्हचं सुपरपोज होणार आहेत, दॅट इज टू वेव्हज आर सुपरपोज टुगेदर, देन वी गेट दिस रिझल्टंट इंटेन्सिटी अँड रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आता रिझल्टंट इंटेन्सिटीसाठी आपण इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. आता ह्यासाठी जर घेतलं आपण, सो रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस दॅट इज I1 is directly proportional to A1 square and I2 is directly proportional to A2 square. म्हणजे काय होईल A1 plus A2 plus 2 into root I1 into I2 into cos phi. This is the equation of resultant intensity. हे झालं तुमचं रिझल्टंट इंटेन्सिटीसाठी इक्वेशन. रिझल्टंट इंटेन्सिटी दॅट इज इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर, देन वी गेट द रिझल्टंट इंटेन्सिटी. आता याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ॲड करूयात, म्हणजे केसेस त्याचे ॲड करूयात. मग सुरुवात घ्या की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जर आपण इथं डिस्कस जर केला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये फेज डिफरन्स फाय इकडं किती असणार आहे 2n पाय. ओके, इवन मल्टिपल ऑफ पाय फेज डिफरन्स. आणि मग कॉच व्हॅल्यू कॉस 2n फाय, कॉस फाय दॅट इज कॉस 2n पाय. म्हणजे कॉची व्हॅल्यू इवन मल्टिपल ऑफ पायसाठी ऑलवेज काय असते, ऑलवेज 1. म्हणजे 2 पाय घ्या 4 पाय घ्या ऑलवेज काय असणार आहे 1. मग ही व्हॅल्यू आपण जर इथं सबस्टिट्यूट केली ह्या दोन इक्वेशनमध्ये, याला इक्वेशन नंबर मी आता 1 म्हणतो, याला 2 म्हणतो. ओके, मग आता अँप्लिट्यूड आणि इंटेन्सिटी किंवा कोणतरी एक इक्वेशनसाठी घेऊयात, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूयात. सो इक्वेशन 1 बिकम इक्वेशन 1 काय येईल बघा. सो A स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2. कॉन्सेप्ट लक्षात आले तुमच्या. दॅट इज इंटेन्सिटीसाठी घेतलं तर रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2 इंटू रूट ऑफ I1 इंटू I2. आता हेच इक्वेशन कसं घेऊ शकतो आपण, दॅट इज A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर की नाही. आणि इथं ही इंटेन्सिटीसाठी कसं A1 फॉर रूट I1 आणि A2 फॉर रूट I2, सो त्याचा काय स्क्वेअर. दिस इज म्हणजे आता इथे इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळणार. मग आपण IRला काय म्हणू शकतो का AAला काय म्हणू शकतो मॅक्झिमम. सो देअरफॉर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर इज इक्वल काय मिळेल A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर, A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी I max इज इक्वल टू रूट I1 प्लस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं समजा A1 इज इक्वल टू A2 जर असेल इज इक्वल टू A असेल, दॅट इज I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I, म्हणजे सेम ॲम्प्लिट्यूड सेम इंटेन्सिटी. तर पहिले इक्वेशन काय मिळेल, देअरफॉर I max किती मिळेल, सॉरी A max स्क्वेअर किती मिळेल आपल्याला A1 प्लस A दॅट इज 2A ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 4A. म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड किती मिळू शकतो आपल्याला 4A. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या, 4A स्क्वेअर 4A स्क्वेअर. ओके, आणि इंटेन्सिटी मॅक्झिमम इंटेन्सिटी किती मिळेल मग, दॅट इज रूट I. सो 2 इंटू रूट I त्याचं काय स्क्वेअर दॅट इज 4I. दिस इज अ मॅक्झिमम इंटेन्सिटी. इकडे घेऊयात आपण. सो I max किती मिळेल मग आपल्याला, I max
root I1 same, so 2 root I, root I1 plus root I1, I root I plus root I, 2 root I, त्याचं काय स्क्वेअर, दॅट इज 4I. सो फायनली तुम्ही असं राईट करू शकता, फायनली a max square is equal to a1 plus a2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि m max जर म्हटलं दॅट इज a1 प्लस a2 आणि a1 इज इक्वल टू a2 जर म्हटलं इज इक्वल टू a जर म्हटलं तर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिळेल, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इज 2a प्लस a 2a. आणि फॉर इंटेन्सिटी, मग इंटेन्सिटी I max इज इक्वल टू रूट I1 प्लस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज 2 रूट I ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2I. गॉट इट? समजते तुम्हाला? ओके, सो दिस इज द फेनॉमिना अबाउट द मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, सॉरी 4I. दिस इज अ कॉन्सेप्ट. लक्षात येते तुमच्या? ओके, सो दिस इज अ मॅक्झिमम इंटेन्सिटी अँड मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कुठं बघितलं आपण हे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये. आता आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सकडे जर गेलो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, पण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये आपल्याला माहिती आहे काय, फाय इज इक्वल टू 2n मायनस 1 दॅट इज ऑल मल्टिपल ऑफ पाय. आणि इथं आपण कॉस फायची जर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट जर केली दॅट इम्प्लाइज कॉस फाय. मग कॉस फाय दॅट इज कॉस 2n मायनस 1 इंटू पाय. पण ऑड व्हॅल्यू म्हणजे पाय असेल, 3π असेल, 7π असेल, 9π असेल, यासाठी कॉसची व्हॅल्यू काय आहे? ऑलवेज -1 आहे. काय आहे? -1. मग आता इक्वेशन 1 परत मी असं म्हणेल, इक्वेशन 1 काय मिळेल बघा आपल्याला इक्वेशन 1. सो a स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस, का बरं मायनस? कारण कॉस फाय किती येईल? -1. कॉस फाय किती याला? -1. सो -1, सो -2 a1 a2. म्हणजे बघा इथं आपल्याला a स्क्वेअर मिळाला, a स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2 म्हणजेच किती होईल बघा, a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. सिमिलरली इंटेन्सिटी काय होईल? I इज इक्वल टू रिझल्टंट इंटेन्सिटी I इज इक्वल टू I1 प्लस I2 मायनस 2 इंटू रूट ऑफ I1 इंटू I2 दॅट इज इक्वल टू रूट ऑफ I1 मायनस रूट ऑफ I2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे झाली तुमची मिनिमम इंटेन्सिटी आणि हे झालं मिनिमम ॲम्प्लिट्यूड. ओके, आता आपण मॅक्झिमम जर बघितलं तर हे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड a1 प्लस a2. मग आपण इथं मिनिमम घेऊ शकतो, a मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल? a स्क्वेअर a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इम्प्लाइज स्क्वेअर रूट जर घेतलं तर मिनिमम ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिळेल a1 मायनस a2. बरोबर की नाही? आणि सिमिलरली मिनिमम इंटेन्सिटी मिळेल आपल्याला सेम दॅट इज रूट ऑफ I1 मायनस रूट ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथं आपण मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो घेतला, रेशो ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी आपण मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड अँड मिनिमम ॲम्प्लिट्यूड काय मिळेल? a1 प्लस a2 अपॉन a1 मायनस a2. ओके, आणि रेशो ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी अँड मिनिमम इंटेन्सिटी काय मिळेल? रूट I1 प्लस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे कसं राईट करू शकतो आपण? a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर, सिन्स इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर.
ओके. सो दिस इज अ फायनल एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी. यांचा रेशो तुम्हाला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल. ह्या टाईप्सवरती म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी मिनिमम इंटेन्सिटीचा रेशो फाईंड करा, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मिनिमम ॲम्प्लिट्यूडचा रेशो फाईंड करा, इंटेन्सिटी दिली असेल ॲम्प्लिट्यूड फाईंड करा, ॲम्प्लिट्यूड दिली असेल इंटेन्सिटी फाईंड आउट करा. ह्या टाईपचे न्यूमेरिकल्स तुम्हाला ह्या सेक्शनवरती विचारले जातील. तर ह्या सेक्शन व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या. मॅथमॅटिकल सेक्शन आहे, अतिशय सोपं आहेत. याच्यावरती बरेचसे न्यूमेरिकल तुम्हाला साऊंड वेव्हजमध्ये पण विचार जातील आणि वेव ऑप्टिक्स ह्या पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे तिला फक्त साऊंड म्हणजे रिप्लेस बाय द लाईट वेव्ह एवढाच फरक असणार आहेत. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवत आहेत. लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकतात. आपलं लेक्चर इथंच थांबवत आहेत. थँक्यू.